हुजूर, आपल्या खदमतीत काही अर्ज करू इच्छितो. बोला, काय सांगायचंय तुम्हाला? हुजूर, ते मोतीबाईंच्या बाबतीत काय झालं? काय त्या खुदाच्या फजलो करम से त्या सलामत आहेत हुजूर. हुजूर, त्यांना एक अजीजाना गुजारिश करायची आहे. काय आहे? त्या आपल्याला भेटण्यासाठी एका मुलाखतीचा नाही. खुदा बख्श, असंभव. झाशीची प्रजा आमच्यासाठी आस लावून बसलेली आहे. त्यांच्यासाठी आमची जबाबदारी वाढत चालली आहे. म्हणून आमची इच्छा नाहीये खुदाबख्श की इतिहासाच्या लेखणीने आम्हाला पण अवधच्या नवाबांसारखं कलंकित करावं. प्रतिबद्धतेच्या होमामध्ये त्यागाची आहुती दिली जाते खुदाबख्श. आता आमची प्राथमिकता बदललेली आहे. श्रीमंत सरकार, मनूच्या पाठवणीची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. बग्गी, घोडागाडी, रस्त्यात थांबायची ठिकाणं या सगळ्याची संपूर्ण व्यवस्था केली आहे. सुरक्षेसाठी कमिशनरीमधून फलटण पण येईल. नाही, त्याच्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका. आमचा विशेष अंगरक्षक दस्ता आमच्या मनूच्या सोबत जाईल. जशी आज्ञा श्रीमंत सरकार. मी आत्ताच जाऊन सूचना देतो. नाही, आता नाही. जेव्हा आमची छकुली जायला निघेल. बाजीराव, मनूच्या पाठवणीसाठी केवळ 2 दिवस राहिले आहेत. काय? अरे देवा, हे तर लक्षातच नाही आलं. केवळ 2 दिवस? जाणते मी बाजीराव, छकुलीपासून दूर होणं तुमच्यासाठी खूप कठीण आहे. तिच्या अवखळपणावर तुम्ही स्वतःच चिडायचात आणि दुसऱ्या क्षणी तुम्हाला हसू यायचं. तिच्यापासून दुरावणं खूपच कष्टदायी होणार आहे. परंतु हे रीतिरिवाज पण आपणच तयार केले आहेत. कन्येचे पालन पोषण करून मोठं करायचं आणि एके दिवशी तिला तिथे पाठवायचं जिथे ना कोणी तिला जाणत असतो ना ती कोणाला. परंतु माझा मनूवर संपूर्ण विश्वास आहे. पहा, मनूच्या पाठवणीसाठी केवळ 2 दिवस राहिले आहेत. विश्वास नाही बसत की 2 दिवसानंतर आपली मनू आपल्यापासून दूर होणार. प्रत्येक कन्येला एक ना एक दिवस आपल्या पित्याचं घर सोडावंच लागतं. आणि कन्या तर परक्याचं धन आहे. आजोबा, तिथे जाऊन पण मी परकीच राहिले तर? ही घ्या आजोबा, आज आम्ही आमच्या हाताने तुमच्यासाठी भाकरी बनवली. घ्या आता मारा. श्रीमंत सरकार, आपण इथं? आम्हाला आत यायला नाही सांगणार? यावं श्रीमंत सरकार. जायची तयारी पूर्ण झाली?
जी श्रीमंत सरकार. आता तर मोरोपंत, तुम्ही तुम्ही नेहमी म्हणत होता ना की मी तुमच्यावर बरेच उपकार केलेत. परंतु मोरोपंत, सत्य तर हे आहे की मी तुमच्यासाठी काहीच नाही केलंय. हे काय बोलताय श्रीमंत सरकार? माझ्यापाशी जे काही आहे सगळं आपणच तर दिलेलं आहे. नाही मोरोपंत, ईश्वरानं जे तुम्हाला दिलंय त्याच्या समोर हे सगळं काही तुच्छ आहे, एकदम तुच्छ. श्रीमंत सरकार, हो मोरोपंत, कारण की सत्य तर हे आहे की तुमच्यासारखा भाग्यशाली पिता हा बाजीराव नाहीये. मित्रा मोरोपंत, केवळ एका दिवसासाठी तो अधिकार तुम्ही मला द्याल? श्रीमंत सरकार, हे सरकार, श्रीमंत सरकार, म्हणून सदैव आपलीच होती, आपलीच राहील. सरकार भलेही या क्षुद्र मोरोपंताला इतिहास विसरेलही, परंतु आपलं मनुप्रती अगाध प्रेम इतिहास कधीच विसरू शकणार नाही. आजोबा, तुम्ही रडता आहात? नाही नाही, अगं नाही बाळा. हा तर मी तुला बघायला आलो होतो.
तू झोपली होतीस ना, मी मी म्हणून. नाही आजोबा, तुम्ही तुम्ही काहीतरी लपवताय. अगं नाही बाळा, माझ्याजवळ लपवण्यासारखं आहे तरी काय. मला स्वतःलाच विश्वास द्यायचा प्रयत्न करत होतो की 2 दिवसांनी मग आम्ही तुमच्याशिवाय जगू. तरी पण काय की हे अश्रू आहेत ना, मानतच नाहीत. आजोबा, तुम्हाला काय वाटत होतं मी तुम्हाला विसरू शकेन? नाही बाळा, नाही. मी जाणतो ते. बाळा, माझी एक इच्छा आहे. आधी माझी इच्छा ऐकून घ्या. आजोबा, आप्पा तर माझ्या सोबत जाणार आहेत, म्हणूनच आता मी इथे असेपर्यंत माझी फक्त तुमच्या सोबत राहायची इच्छा आहे. आजोबा, मला हे क्षण माझ्यापाशी साठवून ठेवायचे, लहानपणी सारखं तुमच्याशी भांडायचंय, खेळायचंय आणि मला शिक्षा पण भोगायची. महाराज, आपल्या आदेशानुसार दतियाच्या महाराजांव्यतिरिक्त बांद्याच्या नवाबांना पण निमंत्रण पत्र पाठवलं गेलंय. झाशीच्या विशिष्ट नागरिकांच्या सोबतच आमच्या विरोधकांना पण सन्मानाने निमंत्रित केलं जावं. महाराजांचा विजय असो. महाराज, लाट बहादूर सायमन फ्रेझर साहेब वाड्यात येऊन पोहोचले आहेत. You're fired, bloody Indian. Your Majesty, आपण आम्हाला शॉर्ट नोटीसवर बोलवलं. आय हॅव कम. बसून घ्यावं मिस्टर फ्रेझर. थँक यू युअर मॅजेस्टी. आपण चांगल्या प्रकारे जाणता की आम्ही आपल्याला इथे का बोलावलंय. येस युअर मॅजेस्टी. नॉट ओनली मी, 3 ऑफिसर्स झाशीत तुम्हाला हेल्प अँड प्रोटेक्शनसाठी फोर्ट विल्यमने अपॉइंट केला आहे. बट तुमच्या बरोबर जे ट्रेटी डिसाईड झाली आहे त्याची सायनिंग अथॉरिटी रेसिडेंट ऑफ अवध कर्नल स्लीमन यावेळी टूरवर आहेत. जसे ते परत येतील, वी विल लुक आफ्टर एव्हरीथिंग. आम्ही ही गोष्ट कधीपासून ऐकतो मिस्टर फ्रेझर. आम्ही आपल्याला आज ह्यासाठी बोलावलंय की अनुबंध पत्रामध्ये एक कलम हे पण असेल की आमच्या पश्चात झाशीचा राजा केवळ आमचा पुत्र होईल.
एक कलम हे पण असेल की आमच्या पश्चात झाशीचा राजा केवळ आमचा पुत्र होईल आणि ह्या अनुबंधातील हे कलम कोणत्याही परिस्थितीत बदललं नाही जाणार. ऑफकोर्स युअर मॅजेस्टी. आम्ही आपलं मेसेज कर्नल स्लीमन पर्यंत नक्की पोहोचाव. रघुनाथ सिंहजी, जी महाराज. मिस्टर फ्रेझरना पण आमच्या विवाहाची निमंत्रण पत्रिका दिली जावी. जशी आपली आज्ञा महाराज. थँक यू युअर मॅजेस्टी. लच्छो, काय झालंय? खूप घाईतेस? हवेने दिशा बदलली आहे जानकी साहेबा. पुरे झाले लच्छो. हवेच्या वाहण्याला तर तू घाबर. आम्ही तर जिथे जातो तिथे हवाच दिशा बदलते. तुझ्या हिकमती तर काहीच कामाच्या नाही ठरल्या. आता तू बसून राहा आरामात आणि तेल पहा आणि तेलाची धार पण पहा. वा, किती सुंदर आहे हा हार. माफ कर मोतीबाई, आम्ही आपल्या तब्येतीची चौकशी आधी नाही केली. परंतु काय करणार, या मौल्यवान हारास पाहून आम्ही आम्हाला रोखू नाही शकलो. खरंच खूपच सुंदर आहे. गंगाधररावांनी दिलाय? जी, त्यांनीच दिलाय. अगं तर मग ह्याला असं इथे का ठेवलंय? घाल ना गळ्यात. आता काय उपयोग? अगं नाही नाही, हा जर घातलास तर आणखी जास्त सुंदर दिसशील. घाल. हे काय करताय आपण? बाजूला वा. स्वतःच बाजूला कर ना. नाजूक आहे. जरासा धक्का दिलास तर अशी इथेच पडेन मी. हे काय बोलताय आपण? बोलत नाहीये, सांगतीये. मोतीबाई, लच्छो सारखं आम्ही समजावू तर शकत नाही. बस तुम्हाला एक गोष्ट सांगतोय आम्ही. ज्या प्रकारे हा हार आणि तुझ्यामध्ये मी उभी आहे, त्याच प्रकारे गंगाधरराव आणि तुझ्यामध्ये मणिकर्णिका उभी आहे. तिला रस्त्यातून बाजूला कर.